धुळ्यात शिवसंवाद दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद. कार्यकर्त्यांशी थेट संवादाने नकाने रोड परिसर झाला शिवमय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शिवसंवाद दौऱ्याला धुळ्यात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला असून राजकारणात खरा प्राण असलेल्या तळागाळातील कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी धुळे शहरातील नकाने रोड परिसरात आज या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एरवी केवळ व्यासपीठावरून भाषणे ऐकणारे निष्ठावान शिवसैनिक आज नेत्यांच्या अगदी जवळून थेट संवाद साधत होते, ज्याला उपस्थित राहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून शिवसैनिकांचा मोठा जनसागर उसळला होता. या ऊर्जा देणाऱ्या आणि भावनिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, आमदार मंजुळा गावित यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने एका कुटुंबाप्रमाणे उपस्थित होते. हा केवळ एखादा नेहमीचा राजकीय मेळावा नव्हता, तर पक्षाच्या वरिष्ठांनी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी, पक्ष व शासनाकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा आणि आगामी निवडणुकांची रणनीती अत्यंत आत्मीयतेने समजून घेण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता, ज्यामुळे नकाने रोडचा संपूर्ण परिसर अक्षरशः शिवमय झाला होता. आणि आगामी काळात पक्षाच्या या मजबूत एकजुटीला नक्कीच नवी दिशा मिळेल असे आश्वासक व जिव्हाळ्याचे चित्र आज धुळ्यात पाहायला मिळाले. साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसंवाद दौरा सुरू आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमाने वेगवेगळ्या विधानसभेमध्ये जाऊन, जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही आढावा बैठक या ठिकाणी घेतली. मंत्री महोदय दादा भुसे साहेब या दौऱ्याच्या निमित्ताने बरोबर आहेत. आज सकाळपासून नंदुरबार, त्यानंतर आता धुळे आणि उद्या जळगाव पूर्ण दिवस असा हा दौरा असणार आहे. शिवसेनेची ताकद कुठल्या कुठल्या विधानसभेमध्ये आहे, जिल्हा परिषदांमध्ये आहे, कशा प्रकारे कार्यकर्ता काम करतोय त्या ठिकाणी, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याचा आढावा देखील या ठिकाणी घेतला. त्याच्यामध्ये जागा किती आल्या, किती जागा ज्या आहेत ते गमवाव्या लागल्या, पराभूत झाल्या, त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका कशा प्रकारे लढवल्या गेल्या पाहिजे या सगळ्यांचा आढावा जो आहे तो या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने या ठिकाणी होतो. प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा करण्याचा एक प्रयत्न या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने असतो. प्रत्येक ठिकाणी 2-2, 2.5 तास बैठक या ठिकाणी होते आणि त्या कार्यकर्त्याच्या काय अपेक्षा आहेत, काय म्हणणं आहे पक्षाकडून, शासनाकडून, या देखील गोष्टीचा आढावा या बैठकीच्या माध्यमाने होतो.